नमस्कार. बुधाई किचनमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. तर आज आपण मस्त असा मऊ लुसलुशीत अगदी दिवसभर मऊसूत राहणारा आलू पराठा कसा करायचा ते बघूया. अगदी मस्त होतो हा. अगदी पुरणपोळीसारखा आलू पराठा करण्यासाठी इथे महत्त्वाचे मी टिप्स सांगितले, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर सगळ्यात आपण काय करायचं, आधी पीठ मळून घ्यायचं आहे. जसं चपातीला आपण पीठ मळतो की नाही, त्याप्रमाणे असं मऊसूत थोडंसं पीठ मळून घ्यायचं. म्हणजे बटाट्याचं जसं सारण असेल तितपतच आपल्याला हा कणिक भिजवून घ्यायचे. तर त्यासाठी इथे मी एक वाटीभरून कणिक घेतले, म्हणजे गव्हाचं पीठ आहे, जे चपातीला वापरतो आपण तेच आहे. तर छान मऊसूत असं हे पीठ मळून घ्यायचं, थोडंसं मर्दून घ्यायचं आणि हे भिजत ठेवायचं जरासे एक 10 ते 15 मिनिट छान ठेवायचं, म्हणजे अगदी मऊसूत पीठ तयार होतं. तर आता हे झाकून ठेवायचं आणि आपण याच्यासाठी लागणारं सारण कसं करायचं ते आधी बघूया. तर इथे मी 4 बटाटे घेतलेत उकडून, तुम्हाला तुमच्या गरजेनुसार घ्या. तर इथे महत्त्वाची टीप ही अशी आहे की बटाटा आपण ज्या वेळेला आलू पराठा बनवतो त्यावेळेला बटाटा नेहमी असा हा किसूनच घ्यायचा. बटाटा हाताने कुस्करून घेऊ नका, त्यामुळे काय होतं तुमची जो पराठा आहे तो फाटण्याची शक्यता असते. मध्ये मोठे मोठे तुकडे जर आले तर हमखास पराठा फाटतो. त्यासाठी नेहमी असं किसूनच घ्यायचं, म्हणजे कसं होतं अगदी पुरणासारखं छान सारण याचं तयार होतं. तर हे बघा, इथे बघू शकता मी 4 बटाटे किसून घेतले. आता चवीनुसार मीठ घातलं आणि चिली फ्लेक्स घातले. आता तुम्ही तुमच्या मुलांना जर आवडत नसेल तर तुम्ही तिखट न घालताही करू शकता, किंवा आवडत असेल तर याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीर भाज्याही घालू शकता. ही माझ्या नातूसाठी करते, त्याला अजिबात काही दुसरं आवडत नाही, म्हणून फक्त मी चीज घातलं आहे आणि थोडंसं चिली फ्लेक्स घातलं आहे आणि मीठ घातलं आहे. एवढंच मी सारण बनवणार आहे. तुम्ही भाज्याही घालू शकता, गाजर, जर मुलांना आवडत असेल तर नक्की घाला. तर अशा पद्धतीने हे मी फक्त चीज घातलं आहे 1 वडी आणि असं हे सारण तयार करून घेतले. कोथिंबीर घालू शकता तुम्ही, भाज्या मुलं जर खात असतील तर नक्की घाला. तर इथे कसं आहे, माझा नातू जो आहे तो बाकीचं काहीच खात नाही, अशा पद्धतीने त्यासाठी करते मी. तर शाळेतून दुपारी आल्यानंतर त्याच्यासाठी हा बनवते मी. तर तो म्हणाला माझा जो पराठा आहे त्याचा आई व्हिडिओ बनव, तर आता त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते. तर इथे बघू शकता तुम्ही कणिक मी जे बटाट्याचं सारण बनवलं की नाही तेवढीच कणिक पातळ करून घेतली. दोन्हीचं प्रमाण सारखं असावं, पुरण आणि जे आपण बटाट्याचं सारण बनवलं ते आणि कणिक. त्यामुळे काय होतं तुमची पोळी पराठा जो आहे तो अजिबात फाटत नाही आणि लाटतानासुद्धा तुमचं जे सारण आहे ते अगदी शेवटपर्यंत काठापर्यंत पसरतं. त्यासाठी दोन्हीचं सारखंच प्रमाण असावं. पातळ असेल तर पातळ, घट्ट असेल तर घट्ट, दोन्हीचं एकसारखंच प्रमाण असलं की अगदी छान मऊसूत असा पराठा तयार होतो. आता जेव्हा कणिक घेतो त्याच्यापेक्षा 2 पटीने म्हणजे डबल आतलं सारण जे आहे ते घ्यायचं. छान उंडा करून घेतला आणि बघू शकता अशा पद्धतीने आता मी लाटून घेते. आता पराठा म्हटलं की थोडासा जाडसर असतो, पण एवढाही मी जाड करत नाही. अगदी पुरणपोळी करतो की नाही आपण, अगदी त्याच पद्धतीने मी करते. बघू शकता अजिबात फाटत नाही आहे. कितीही घाईने जरी हा पराठा केला तर अजिबात फाटत नाही. छान लाटून घेतला बघू शकता तुम्ही, आणि हा पराठा अगदी पोळीसारखा टम्म फुगतो. हे बघा इतपतच जाड केलं आहे, त्याच्यापेक्षा जाड केलेला नाही मी. आणि त्याला भाजून घ्यायचं आहे. अगदी साधी सोपी रेसिपी मी दाखवलेली आहे. काय अगदी तामझाम करायचं नाही, बटाटे फक्त शिजवून घ्यायचे आणि करायचं. लहान मुलांनाही खूप आवडतं चीज घातल्यामुळे. तुम्ही बटर घालू शकता. मी थोडंसं तेल थोडंसं बटर वापरते, म्हणजे पूर्णपणे तेल नाही वापरायचं तुम्हाला, बटर वापरलं तरी चालेल. पण कसं होतं बटर नुसतंच वापरलं तर थोडंसं जळलं जातं, त्यामुळे आधी तेल थोडंसं घालून घ्यायचं, तवा थोडासा गरम करून घ्यायचा तेलावर आणि मग बटर वापरू शकता तुम्ही. कारण मुलांना द्यायचं आहे म्हणजे बटर, तेल, तूप किंवा चीज अशा पद्धतीने भरपूर खायला द्यावं लहान मुलांना. हे बघा मस्त अजिबात फुटलेला नाही पराठा, तुम्ही बघू शकता. मस्त असं मी
वरून छान चीज घातलं आणि आता याच्याबरोबर सॉस खायला द्या किंवा चटणी मुलं तुमची खात असतील तर हिरवी चटणी बनवून द्या, पण मी फक्त सॉसबरोबर त्याला खायला देणार आहे. तो तसं बघायला गेलं तर काहीच खात नाही, म्हणून मी याच्यासाठी वेगळं करते आणि आमच्यासाठी वेगळं करते. हे बघा मस्त असा हा पराठा तयार झाला आहे की नाही. झटपट होणारी रेसिपी, अगदी सकाळी तुम्ही मुलांना डब्यालाही देऊ शकता बरं का. रात्री हे सारण बनवून ठेवायचं आणि सकाळी उठून एक चपातीचं पीठ मळून छान मऊसूत मर्दून घ्यायचं आणि त्याचे हे पराठे बनवून द्यायचे. झटपट होतात, अगदी जास्त वेळ लागत नाही आणि खमंग लागतात. मुलांच्या पोटभरीचं आहे. हे बघा, बघू शकता अशा पद्धतीने हे मी करून घेते. आहे की नाही, दिसतं आहे की नाही पुरणपोळीसारखा, बघू शकता तुम्ही. छान भाजायचं आहे, अगदी मध्यम गॅस ठेवून भाजायचा. आता याच्याबरोबर मी सॉस देते. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.